माझ्या बाळा, किती दमला आहेस रे तू. किती थकले तुझे पाय आणि किती व्याकुळ झाला आहे तुझा जीव. हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. मला सगळं दिसतंय. तू गाळलेला घामाचा प्रत्येक थेंब, रात्रीच्या अंधारात ढाळलेला प्रत्येक अश्रू आणि मनात दाटून आलेली ती भीती. मी सगळं अनुभवतोय. तुला वाटतंय ना की तू करत असलेली मेहनत वाया चालली आहे. कोणीतरी तुझ्या कष्टाचे श्रेय चोरून नेले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या जगात माणसाच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटू शकते, पण माझ्या नजरेतून काहीही सुटत नाही. तू जे कष्ट उपसतो आहेस ना, ती वाया जाणारी माती नाही, तर ते तुझ्या भविष्यातील यशाचे बीज आहे. शेतकरी जेव्हा शेतात बी पेरतो तेव्हा ते जमिनीच्या खाली अंधारात गाडले जाते. काही दिवस वर काहीच दिसत नाही. वरून पाहणाऱ्याला वाटेल की सगळं संपलं, पण आतून एक नवा अंकुर जन्माला येत असतो. तुझ्या कष्टाचेही तसेच आहे. आयुष्यात जेव्हा जेव्हा तुला वाटेल की खूप अंधार झालाय, तेव्हा समजून घे की तुझी पहाट खूप जवळ आली आहे. तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळणार आहे. निसर्गाचा नियम आहे, इथे घेतलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. आज तुला जे अपयश वाटत आहे, तो प्रत्यक्षात तुझा पाया मजबूत करण्याचा काळ आहे. इमारत जितकी उंच बांधायची असते, तितका तिचा पाया खोल खणावा लागतो. मी तुला कोसळू देण्यासाठी नाही, तर तुला या जगातील सर्वात मोठी झेप घेण्यासाठी तयार करत आहे. बाळा, आयुष्य म्हणजे एक सरळ रेष नाही. जर हृदयाचे ठोके दाखवणारी ती स्क्रीनवरची रेषा सरळ झाली, तर त्याचा अर्थ काय होतो? माणूस जिवंत नाही. मग आयुष्याची रेषा सरळ कशी असू शकते? आयुष्यात चढ उतार येणारच. जेव्हा तू चढणीवर असतोस तेव्हा दम लागतो, त्रास होतो, कारण तू वर चालला आहेस. आणि जेव्हा उतार येतो तेव्हा सहज चालता येतं, पण तिथे घसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे संकटांना घाबरू नकोस, ती तुला प्रगतीकडे नेत आहेत. आता विचार करतोस त्या नवीन नात्यांबद्दल. तुझ्या आयुष्यात आलेली नवीन माणसं, नवीन नाती. काही नाती तुला आनंद देतात, तर काही नाती तुला खूप मोठा धडा देऊन जातात. प्रत्येक व्यक्ती जी तुझ्या आयुष्यात येते ती उगाच येत नाही. तिला मीच पाठवलेले असते. कोणी तुझ्या कष्टाची किंमत करेल, तर कोणी तुला गृहीत धरेल. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्यावर रागावू नकोस. त्यांनी तुला सहनशीलता शिकवली. ज्यांनी तुझा विश्वास तोडला त्यांनी तुला माणसांची पारख करायला शिकवली. आणि ज्यांनी तुला संकटात साथ दिली, त्यांच्या रूपाने मीच तुझ्या पाठीशी उभा होतो. नाती बदलतील, माणसं बदलतील, पण माझा तुझ्यावरचा आणि स्वतःवरचा विश्वास बदलू देऊ नकोस. लोक तुला त्यांच्या गरजेनुसार वापरतील, पण तुझी खरी किंमत फक्त मला माहिती आहे. मला सांग, तू जेव्हा कोणासाठी काही चांगलं करतोस तेव्हा तुझ्या मनात काय असतं? की समोरच्यानेही तुझ्यासाठी चांगलं करावं? हीच तुझी पहिली चूक ठरते. तू कर्म कर, फळाची अपेक्षा त्या माणसाकडून ठेवू नकोस, कारण देण्याची क्षमता माणसाची नाही, ती माझी आहे. तू एका हाताने कोणाला मदत केलीस, तर मी दुसऱ्या हाताने 1000 पटीने तुला परत देईन. लोक म्हणतात, स्वामी, आम्ही एवढी भक्ती करतो तरी आमच्या वाट्याला दुःख का? अरे, सोनं जितकं आगीत जळतं तितकंच ते शुद्ध होतं. तुझा हा काळ तुला शुद्ध करण्याचा आहे. तुझ्या कष्टाचा हिशोब माझ्याकडे लिहिला जात आहे. अगदी चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या मुलापासून ते मोठ्या महालात राहणाऱ्या राजापर्यंत प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब अचूक असतो. वेळ, होय, वेळ हीच सर्वात मोठी किमयागार आहे. योग्य वेळेपूर्वी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू प्रयत्न सोडायचे.
तुझा प्रयत्न हा तुझा अधिकार आहे आणि फळ देणे हा माझा आशीर्वाद आहे. जेव्हा तुला वाटेल की आता सहन होत नाही, नेमकी त्याच क्षणी, हो त्याच क्षणी तुझी परीक्षा संपलेली असते. फक्त अजून एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत ठेव. आता तू विचारशील, स्वामी, भोवताली एवढी नकारात्मकता असताना मन शांत आणि सकारात्मक कसं ठेवायचं? बाळा, समुद्रात कितीही पाणी असलं तरी ते जहाज तोपर्यंत बुडवू शकत नाही जोपर्यंत ते पाणी जहाजाच्या आत शिरत नाही. तसेच तुझ्या अवतीभवती कितीही दुःख, कितीही नकारात्मकता असली तरी ती तुला तोपर्यंत त्रास देऊ शकत नाही जोपर्यंत तू तिला तुझ्या मनात प्रवेश देत नाहीस. सकारात्मक राहण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे कृतज्ञता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुझ्याकडे जे काही आहे त्यासाठी आभार मान. तुला 2 वेळचं अन्न मिळतंय, राहायला छत आहे, शरीर धडधाकट आहे. विचार कर, जगातील लाखो लोकांकडे यातील काहीच नाही. तू किती भाग्यवान आहेस. जेव्हा जेव्हा मन उदास होईल तेव्हा डोळे बंद कर आणि म्हण, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. जे होतंय ते माझ्या चांगल्यासाठीच होतंय. मग बघ, तुझ्या मनात एक अशी ऊर्जा निर्माण होईल जी जगातील कोणत्याही संकटाला हरवू शकते. परिस्थिती बदलणं कदाचित तुझ्या हातात नसेल, पण त्या परिस्थितीकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलणं नक्कीच तुझ्या हातात आहे. माझ्या बाळा, आता उठ, रडणं थांबव आणि चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आण. तुझ्या कष्टाचं फळ खूप गोड असणार आहे. जे लोक आज तुला कमी लेखत आहेत तेच उद्या तुझ्या यशाचं कौतुक करतील. नवीन नात्यांना स्वीकार, जुन्या जखमांना विसरून जा. आयुष्यातील चढउतार हे तुला मजबूत करण्यासाठी आलेले पाहुणे आहेत. त्यांना आनंदाने निरोप दे. तुझ्या पाठीवर जो हात आहे ना, तो या विश्वाचा निर्माता असलेल्या स्वामींचा आहे. मग तुला घाबरण्याची काय गरज? तू फक्त प्रामाणिकपणे कर्म करत राहा. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.